बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर नवनवीन खुलासे तर होतातच आहेत, त्यासोबतच अनेकांकडून वेगवेगळे दावे देखील केले जाताना दिसतात। आता संघर्ष योद्धा म्हणून ओळख असलेल्या मनोज जरांगे पाटलांनीही एक नवा दावा केलेला आहे। निवडणुकीआधी धनंजय मुंडे मला भेटायला आले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता, असा गौप्यस्फोट जरांगे पाटलांनी केलेला आहे। रात्री 2 वाजता धनंजय मुंडे आपल्याला भेटायला आले होते आणि त्यावेळी त्यांनी कराडची आपल्यासोबत ओळख करून दिली, असं जरांगेंनी सांगितलं। यावेळी त्यांनी महंत नामदेव शास्त्रींबाबतही भाष्य केलं। मात्र त्याआधी आपण जरांगेंनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या भेटीबाबत काय सांगितलंय ते पाहूयात। अरे मला माहित नाही ते काय झालं, ते आलं मराठी आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर। पण ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणुसकी आहे, मला दादा उभा करा, जाऊन दे घ्या भेटू। तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना, हां ते ये म्हणून। अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीला माहीत आहे नव्हतं, आणि मग ते लगेच बाहेर गेलं। मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काय नाही। जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत सांगितल्यानंतर त्यांनी महंत नामदेव शास्त्रींवरही निशाणा साधला। महंत नामदेव शास्त्री यांचं सर्व उघड होत आहे, जे बोलायचंय ते बोलून गेले। तसंच आरोपींचं समर्थन करणारे शब्द महाराष्ट्राचं नुकसान करणारे आहेत, असं जरांगे पाटील म्हणतात। जरांगे पाटलांनी केलेलं संपूर्ण विधान आधी ऐकूयात आणि त्यानंतर या विषयाच्या थेट चर्चेकडे वळूया। ज्या ठिकाणाहून अपेक्षा नाही त्या ठिकाणाहून जातीवादाचा अंक सुरू झाला, हे महाराष्ट्राला नव्यानं बघायला मिळालं। बरं झालं, आम्ही म्हणलो असतो तर पटलं नसतं। आम्ही किती छाती ठोकून सांगितलं आम्ही नाही जातीवादी, आम्ही गरिबांसाठी काम करतो, तरी पण आम्हाला जातीवादी ठरवलं जात होतं। बरं झालं, राज्यासमोर काय चित्र आलं, टोळीनं त्या एक चित्र तयार केलं, कुणाकुणात खरा किती ठासून जातीवाद भरलेला। जाऊ द्या, कोणाची किती भक्कम बाजू असू द्या, कोणाच्या पाठीमागं दुसरी बाजूसुद्धा, आमची बाजूसुद्धा पक्की असू द्या, भक्कम कोणाची, आमची लय पक्की। अशा इतक्या उच्च कोटीच्या लोकांकडून सुद्धा असे राजकारणासाठी आणि जातीवादासाठी आरोपीचे समर्थन करणारे शब्द प्रयोग होत असले तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे। परंतु त्या निमित्ताने जाऊ द्या, विचार तरी बाहेर आले पोटातले होटावर आणि राज्यानं प्रत्यक्ष बघितलं। तर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत मराठा नेते जरांगे पाटील आणि जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप। तुम्हा दोघांचंही स्वागत। पहिला प्रश्न मनोज जरांगे आपल्यासाठी आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड तुम्हाला भेटले असं तुम्ही सांगितलं, नेमके कशासाठी ते तुम्हाला येऊन भेटलेले होते? या भेटीमागचं कारण काय होतं? ते निवडणुका, त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या राज्यभरात सगळ्या, आणि त्या निमित्तानं शेकडो नेते, हजारो म्हणलं तरी चालत, नेते जे सन्माननीय होते, सगळे मोठमोठे होते, येत होते। आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार, सगळ्या ताकदवर लोक सगळे येत होते। तसंच हे आले। पण मी असं नाही करत कधी, मी जातीवाद नाही करत कधी। त्याच्यामुळं मी प्रत्येक आलेल्या आंतरवलीतल्या आलेल्या माणसाला भेटत होतो। एखादा माणूस जर मला मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बोलला माझ्या विरोधात, मला बोलला, शिव्या दिल्या, पण मात्र अंतर्वालीत आलं तर आम्ही त्यांचा सन्मानच करायचो, कारण ते आपल्या दारात आलेला पाहुणा आहे। तसंच जसे बाकीचे येत होते तसा तो धनंजय मुंडे पण आला होता। पण मग मनोज जरांगे पाटील, बरं इतके दिवस गेल्यानंतर हा गौप्यस्फोट आत्ताच का, ही वेळ का निवडली त्यासाठी? नाही दादा, हे त्याच वेळी झालेलं आहे, ज्यावेळेस विधानसभा त्या लोकसभा होत्या त्याच वेळेसचा हा विषय मधला विषय नाही येतो। त्यावेळेस मीडियामध्ये सगळं आलं होतं। बरं, काय अचानक नाही, आजच मलाच माहीत नाही कसं विचारलं पत्रकार बांधवांनी, त्यावेळेस त्या चॅनल आलं होतं ना, येऊन गेला, धनंजय मुंडे भेटला, सगळेच येत होते। आता राज्यातले सगळेच नेते येत होते ना, तेच मी सुद्धा म्हणतोय सकाळपासून की आताच कसं काय विचारलं, हे काय मुद्दा नाही, काहीच नाही ना निवडणुकीचा, कारण तो निवडणुकीचा मुद्दा होता त्यावेळेसचा। कारण त्यावेळेस त्यांना काय नाही का म्हणत, आपल्याला एखाद्या जातीची गरज लागते, यांना हमेशा मराठ्यांची गरज लागते, यांचा विषय संपला, गरज संपली की दिला फेकून दे, असं हमेशाच करायची सवय यांना। त्यावेळेस मराठीची गरज होती, अडचणीत होता तेव्हा। त्या काळात पुढं कौटुंबिक त्यांचं काय झालं तेव्हा म्हणे मराठ्यांनीच मला सांभाळलं, मराठ्यांनीच मला मोठं केलं,
आता मला तोच माणूस मराठ्यांचेच पोरं कापायला लागलाय. बरं, मनोज जरांगेजी, तुम्ही मराठा त्याची हा टोळी विषय- त्यो हा नाही, तुम्ही मराठा हा विषय ज्यावेळेला उपस्थित करता त्यावेळेला जातीपातीच्या राजकारणाकडे ही संपूर्ण चर्चा झुकताना पाहायला मिळते. बाळासाहेब सानपांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे की ज्याही वेळेला लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, जातीपातीच्या राजकारणावरती वोट बँक इतकंच लक्ष असतं. आता तर प्रकरण चिघळत असताना दुसरीकडे आत्ता जो मनोज जरांगे यांनी केलेला दावा आहे तो कितपत सत्य आहे? त्यांचं म्हणणं आहे की जिंकताना मराठे आठवतात, मात्र आता मराठ्यांच्या लेकरांचा गळा कापला जातोय. बाळासाहेब सानप. नमस्कार, मी बाळासाहेब सानप. तसं जर बघितलं तर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा झालं, ओबीसी झालं, आजपर्यंत कधीच हे कधी जाणवलं नाही. परंतु ह्या आरक्षणाचा विषय झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी ह्या जातीचं विघटन करण्याचं काम झालं. बरं, परंतु हे सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये जवळपास 52-55% मराठा आहेच ना, सॉरी ओबीसी आहेच. आणि ओबीसी आणि मराठा आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी विधानसभा लढल्या, ज्या ज्या ठिकाणी आमदार निवडून आले, त्यावेळी ओबीसीचे आमदार एक 20-25 असतात आणि मराठा समाजाचे आमदार 125-150 असतात. मग त्या मतदारसंघात ओबीसी नसतो का? हा माझा जरांगे पाटलाला म्हणजे माझी एक ते आज एक लढाऊ नेतृत्व आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतायत आणि नुसता मराठा म्हणून चालणार नाही. जे जे आमदार मराठा समाजाचे निवडून आले त्या सगळ्या आमदाराला महाराष्ट्रातल्या ओबीसीने मदत केलीच ना, त्यांना मतदान दिलेलंच आहे. मग त्यावेळी आम्ही थोडी जातीवाद करतो कसल्या प्रकारचा, नाही हा मराठा आहे, हा ओबीसी आहे. या आमचा जातीवादाशी या संबंधच नाही आहे. आम्ही जातीवाद हा विषय येतच नाही याच्यात. एवढंच आहे की काय झालंय, आरक्षणाचा विषय निघल्यापासून ह्या जातीचं विघटन झालं. आणि मग आता तसं जर बघितलं तर आरक्षणाचा विषय निघल्यापासून हे सुरू झालंय. नाही तर वास्तविक ह्या महाराष्ट्रामध्ये आजही जर बघितलं तर मराठा समाजाचे शेकडो आमचे मित्र आहेत. आजही आम्ही सोबत राहतो, सोबत खातो, त्यामुळं तो काही विषय नाहीये. परंतु एक विषयावर घेऊन गेल्यामुळं याला वेगळं वळण लागायला लागलं असं माझं मत आहे. बरं, वेगळं वळण लावायचं जर असेल तर त्याचा प्रयत्न कोण करताना दिसतंय असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं ते फक्त आरक्षणासाठीच केलं. ही अगदी माझी स्पष्ट भूमिका आहे, साहजिक आहे. पण या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी म्हणजे ह्या ज्या घटना घडत गेल्या त्यामुळे तिथून पुढे ह्या सगळ्या वातावरणाला वेगळे वळण लागले. परंतु वास्तविक जर बघितलं तुम्ही, जे आरक्षणाचा विषय किंवा मराठा समाजाचा विषय, ओबीसीचा विषय, याच्यावर बोलतो मी की ओबीसीच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या छोट्या जाती ओबीसी मधल्या आहेत आणि आजपर्यंत मराठा समाजाचं नेतृत्व स्वीकारलेच नाही मी. प्रत्येक जागेवर ज्या ठिकाणी मराठा आमदार असेल, खासदार असेल, त्या ठिकाणी ओबीसीने त्यांना मदत केली आणि मतदान करतातच. नाही, नुसतं केवळ मतदानापुरती हे मर्यादित नाहीये. मला असं वाटतं, मी आपल्याकडे येतोच बाळासाहेब सानपजी, मात्र मनोज जरांगेंकडे जाईल मी. बरं, जेव्हा केव्हा तुमची भेट झाली तेव्हा तुमच्यात नेमकी कुठल्या महत्वाच्या विषयावरती चर्चा झाली होती? विषय तेच झाले होते, काय नव्हते दुसरे निवडणुकीचे, की जसे बाकीचे याचे म्हणायचे सहकार राहू द्या बाबा, साथ राहू द्या बाबा, आता काय तुमच्याशिवाय काय खरं नाही. आम्हाला ज्यावेळेस आम्ही अडचणीत होतो त्या टायमाला मराठ्यांनी सांभाळलं होतं असं. आणि हे असं हेच ही चर्चा, बाकी काय. आम्हाला काय होतं, हे असली नाही टेकून दिली नसते आम्ही. नाही, पण मग मनोज जरांगेजी, या प्रकरणामध्ये आता जातपात का पुढे यायला सुरुवात झालेली आहे? मगाशी आता बाळासाहेब सानपाने देखील प्रश्न उपस्थित केला, जातीपातीचा उल्लेख आपल्याही बोलण्यामधून येताना दिसतो, असं का? कुठं आली जातपात? आलीच नाही. ते आणतोय काय असतं दादासाहेब, सत्य पचतच नाही. इथून पाठीमागं 25-30 वर्ष गोरगरीब जनतेने त्यांचा अन्याय सहन केलेला आहे. ह्या टोळीचा धनंजय मुंड्याचा अन्याय सहन केला. कोणी बोलत नव्हतं, कोणी व्यक्त होत नव्हतं. आम्ही फक्त एक काम केलं, धाडसानं त्या अन्यायाच्या विरोधात उभा राहिलो. बरं, गरिबाला आरक्षण मागितलं,
कुठं अन्याय झाला तिथं उभा राहिलो. संतोषभाई देशमुखांचा खून झाला तिथं पहिल्याच दिवशी जाऊन उभा राहिलो. नेते फिते हे नंतर आले 4-5 दिवसानं. नसता तो सुद्धा खून पचवला होता. धनंजय मुंडे टोळीनं गुन्हा दाखल होत नव्हते ते. मग यांना त्यावेळेस काय होतं, यांना ज्यावेळेस कोणी बोलत नाही ना, म्हणजे खून करते, खंडाण्या मागते, चोऱ्या करते, बलात्कार डाके टाकतेत, घरं बळकीतेत, प्लॉट बळकीतेत, जमिनी बळकीतेत, खुनं करतेत. मग अशा वेळेस यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. मग त्यावेळेस जातीवाद नाही, हे आरक्षण खातेत, हे काही खातेत, यांच्या विरोधात कोणी नाही बोललं की मग काही नाही गप राहतेत. हे असं का केलं असा प्रश्न विचारला. जातीवाद करतो, आमच्या विरोधात बोलतो, म्हणजे आमच्यासारख्या गरिबाच्या लेकरांना जातीवादी ठरवितात बोललं की. आता मी लोकांच्या मनातलं बोलतोय. माझ्या लोकांवरती आरक्षणामुळं अन्याय झाला नसल्यामुळं, दादागिरीचा याच्या गुंडगिरीच्या टोळीचा अन्याय झाला हे मी बोलतोय, भेट नाही, धडाधड बोलतोय. काय व्यासामध्ये त्यांना ते सहन नाही होत, कारण आता तोडीस तोड मिळाला ना. म्हणून पहिले लोक निमूट सहन करायचे, नको बाबा गरीब माणसं असायचे. ओबीसी सुद्धा लोक सहन करायचे, काही सहन करू नये. ओबीसीने सुद्धा इथून पुढं ओबीसी आणि मराठा या नावाखाली ओबीसीने सुद्धा अन्याय सहन करू नये. ओबीसीला सुद्धा खूप त्रास झाला, व्यक्त झालं पाहिजे. आम्ही काय 50-55% राज्यात पुरून उरण्यासारखे आहेत, पण गोरगरीब ओबीसीला असंच मग दादागिरीनं मारून टाकते. त्यामुळे ओबीसीच्या नावाखाली स्वतःचे लेकरं, स्वतःचं आयुष्य संपून घेऊ नये. लोकांनी व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे, हे मताचा मी बरं बोललं जावं याच्यावरती तुम्ही ठाम आहे. मात्र मला तुम्हाला विचारायचं आहे मनोज जरांगेजी, त्यावेळेस मला कुणी सांभाळलं नाही, पण मराठ्यांनीच सांभाळलं, मराठ्यांनीच मोठं केलं. आज आता मराठ्याची गरज संपली, त्यावेळेस गरज होती. आज मराठ्यांचेच पोरं कापायला लागलाय तोच. मग तू नाही का जातीवादी, आम्ही कसले जातीवादी? बरं, जातीवादी कोड किंवा जातपात काय येते हे तुम्ही तुमचं ठरवा. मात्र महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेलं समर्थन तुम्हाला कितपत योग्य वाटतं? दुर्दैव, आता तो विषय संपला माझ्यासाठी फक्त, पण दुर्दैव ज्या क्षेत्रावरून, ज्या ठिकाणावरून अपेक्षा नाही जातीवादाची. तुमचं माझ्यासारख्याचं ठीक आहे, पोट्टे येतं, पोरं येतं, पोरगळ बारगळ झालं म्हणता येतं, पण एक शाण्या सुरत्या माणसानं की जे एक मोठी संस्था चालवतो, संस्थान चालवतं, अशा माणसानं बोलणं, जातीवादाचे तिथून असे फवारे बाहेर पडणं, पोटातलं ओठावर येणं हे अवघड आहे. पण मी त्यांना बाबाजीला दोष नाही देत. डोमेगडाचे जे महंत आहेत बाबाजींना मी दोष देत नाही. कारण तिथं जाऊन शब्द फेक कशी धनंजय मुंडेंनी केली, कसं भावनिक केलं, कसं गोड बोलला आणि करून त्यांच्याकडून ते वधून घेतलं. स्वतःचं पाप झाकायसाठी समाज पुढे येत नाही, ओबीसी समाज सुद्धा येत नाही, त्याचा पण समाज पुढे येत नाही. मग गडाच्या आडून जाण्याचा प्रयत्न केला त्यानं. पण त्यात ते बाबांजीला दोष देण्यापेक्षा हे करून घेतोय पाप झाकवायसाठी. ते चांगलं करत नाही, कारण जातीवादाचा नवीन अंक धनंजय मुंडेंनी सुरू केला आहे. हे चांगला नाही, कारण आरोपीच्या बाजूनं समर्थन करणारी, मोर्चा करणारी टोळी त्याची, आंदोलनाच्या विरोधात आंदोलनं उभा करणारी टोळी त्याचीच. म्हणजे हे जे काम आहे त्याचं हे चांगलं नाही. मी काहीच बोललो नाही हो दादा, काहीच बोललो नाही. मी वंजाऱ्याला बोललो नाही, धनगराला नाही, दलिताला नाही, मुस्लिमांना नाही, ओबीसींना नाही. मी तरी मला जातीवादी ठरवते. माझ्या विरोधात मोर्चे काढायला लावतो, माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतो, माझ्या फोटोला चपला हाणायला लावतो हे धनंजय मुंडे. अरे बेट्या, हे कोणत्या दिशेला घेऊन चालला राजकारण? उद्याच्याला मग आता का मराठ्यांनाच करायचं? कुंकड चालला तुम्ही घेऊन बघा, आणि तिथून बोललं जातं मग भक्कमपणे आम्ही मागं उभा आहे. मनोज जरांगेजी, अरे तुम्ही भक्कमपणे येता, अरे दुसरी बी बाजूला पक्के ते आता ते संपले दिवस ते आता बस झाले. 20-25 वर्षांनी सहन केला गोरगरीब जनतेनं तुमचा, आता नुसतं सहन होतो. पण ते बाबाजीला दोष देऊन उपयोग नाही दादा. बरं, तुमचा महंत नामदेव शास्त्रींवरती आरोप नाही, मात्र धनंजय मुंडे हे करून घेत आहेत असंही तुम्ही बोलायला विसरत नाही. बाळासाहेब सानपांना याविषयी काय वाटतं की एका महंतांना सामोरं यावं लागतं, समोर आल्यानंतर महंतांना तर खरं तर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागल्या. म्हणजे एका बाजूला धनंजय मुंडे काय म्हणतात तेही ऐकलं गेलं, तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांनी देखील जाऊन भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला संपूर्ण वेगळं वळण येताना दिसतंय. बोलावता धनी कोणीतरी वेगळा आहे अशी शंका आत्ता मनोज जरांगेंनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेली. बाळासाहेब सानप, नाही, बोलता धनी वेगळा नाहीये याच्यामध्ये. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, धनंजय मुंडे साहेब हे भगवानगडाचे भक्त आहेत गेली अनेक वर्षापासून, आणि आज नाहीये. गेली अनेक वर्षापासून, जवळपास 25-30 वर्ष जेव्हापासून त्यांना या प्रवाहात आले तेव्हापासून
भगवानगडाच्या संपर्कात आहेत आणि भगवानगडावर ते दर्शन घ्यायला जातात आणि मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर जायचं ठरलं, दर्शन घेतलं, दर्शन घेतल्यावर हा विषय झाला आणि वास्तविक नामदेव शास्त्री हे कोणी सांगितलं म्हणून काही करण्यासारखं ते हे नाही, परंतु ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब आले आणि काल धनंजय देशमुख पण काल गडावर आले होते, या नामदेव शास्त्रींनी ती त्यांची भावना व्यक्त केली की धनंजय देशमुख सुद्धा भगवानगडाचे भक्त आहेत. गेली अनेक दिवसापासून ते भगवानगडावर येतात. संतोष भैया पण देशमुख गडावर यायचे, त्यांनी ते फोटो बघितले आणि ज्यावेळी तो कुटुंब भगवानगडाचं म्हणजे भक्त आहे हे जेव्हा ते कळलं, वास्तविक जर बघितलं तर एवढाच विषय होता की बाबा कुठेतरी अन्याय होऊ नये. भलं धनंजय मुंडे साहेब असतील किंवा धनंजय देशमुख असतील, यांच्यावर सुद्धा कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये ही त्यांची भूमिका होती. परंतु एक बोलण्याचा उद्देश वेगळा होता आणि वेगळा विषय झाला तो. त्यामुळे वास्तविक मला असं स्पष्ट सांगायचं आहे की धनंजय मुंडे साहेब ज्यावेळी गडावर आले त्यावेळी फक्त आणि फक्त दर्शन घेणे एवढ्याच हिशोबाने आले होते. त्यांनी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा गडावर झाली नाही आणि राजकारण करणार नाही आणि भगवानगड हा राजकारण कधीच करणार नाही. बरं, भगवानगड राजकारण करणार नाही असं तुम्ही म्हणता. मनोज जरांगेंना मला पुढचा प्रश्न आहे. सामाजिक सलोखा त्यासाठी संत आणि गुरु परंपरा देत असतात, ते सामाजिक सलोखा राखण्यासाठी अनेक गोष्टी सांगतात, पण त्यांनी राजकारणावरती बोलणं आत्ता कितपत योग्य अशा प्रकरणांच्या वेळी? नाही बोलणार का, आपला त्यालाही विरोध नाही, महाराजांनी बोलणार का राजकारणात. पण तुमचं पहिलं वाक्य काय आहे की आरोपींनी का खून केला त्याची मानसिकता काय? म्हणजे तुम्ही आरोपीची मानसिकता तपासता होय? म्हणजे तुम्हाला खून करायला जाऊन द्यायचं. समजा एखादा माणूस तुम्हाला पाटील साहेबाला एखादा आरे रवी रस्त्यावर करतोय, 4 लोकांनी जाऊन मध्यस्थी पडायचं नाही का, एक असं करू नको म्हणून. म्हणजे याचे आरोपी खंडणी मागायला गेले, त्यांना खंडणी मागून द्यायची असाच अर्थ झाला मग त्याचा. नाही तर मग ते मारून टाकते, ही मानसिकता त्यांची. नसता बलात्कार करू द्यायचा, छेडछाड करू द्यायची, त्यांना खून करून द्यायचा. नाही करू दिला की मग त्यांची मानसिकता काय झाली असं. मग याचा अर्थ असा होतो की तुम्ही आरोपीची मानसिकता आधी बघितली, म्हणजे तुम्ही आधी जातच बघितली, जातीचे लोकच वाचवायचे बघितले. तुम्ही खून झालेल्याची भावना, खून झालेल्याच्या परिवाराची भावनाच बघितली नाही. खून झालाय त्याचा तुम्हाला आनंदच झालाय असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळं ते राज्याला पूर्ण कळून चुकलं. आता खरे जातीवादी कोण? बरं, खरे जातीवादी कोण हे राज्याला कळलं असं मनोज जरांगे तुम्हाला म्हणायचं आहे. मात्र बाळासाहेब सानपांची मला जाता जाता एक प्रतिक्रिया घ्यायची आहे की दिवसांमागून दिवस जाताना दिसत आहेत. संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार ही अपेक्षा असताना दुसरीकडे मात्र नामदेव शास्त्रींनी मांडलेली आपली भूमिका याबद्दल थेटपणे नाराजी आणि उघडपणे ती बोलली जात असल्याचं दिसतं. दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्या होत्या अशाही भावना समाजातून येताना दिसतात. बाळासाहेब सानप. नाही, काल धनंजय देशमुख ज्यावेळी गडावर आले होते ना, त्यावेळी महाराजांनी शब्द दिलाय, या कुटुंबाच्या मी ठामपणे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते सोबत असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी एक आपल्याला चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व बांधवांना माझी विनंती आहे की ठीक आहे, धनंजय मुंडेनी ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आरोपीचं कुठं समर्थन केलं? आरोपीला तर फाशी द्या हे त्यांचं पहिल्यापासून स्टेटमेंट आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री बदलायचंय त्यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा झाले. सुरेश धस साहेब ह्या मोमेंटमध्ये काम करतायत. सुरेश धस साहेबांनी सांगितलं आमचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, राज्याचे मुख्यमंत्री याच्यात व्यवस्थित निर्णय घेतील आणि देशमुख कुटुंबाला न्याय देतील. सगळं अशा प्रकारचं असताना सुद्धा एका बाजूला काही लोक धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागायचा, परंतु माझं स्पष्ट मत आहे की धनंजय मुंडे साहेबांची स्पष्ट भूमिका आहे की जे कुणी आरोपी असतील त्याला फाशीवर लटकलं पाहिजे. आणि आदरणीय भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांनी सुद्धा काल दोघांनी, धनंजय देशमुख आणि महाराजांनी दोघांनी सलोख्याचं बोललं एकमेकाला गेलं की नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हा वाद जे चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि
ज्या पद्धतीने हे हेवे दावे केले जातात, जाती जातीमध्ये ते निर्माण केले जाते, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, आमची अशी स्पष्ट भूमिका आहे. बरोबर आहे. हे सगळं कुठल्या वळणावरती येऊन थांबतं याकडे आमचंही लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद बाळासाहेब सानप, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. मनोज जरांगे पाटील, तुम्ही देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून, त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.